नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत जानेवारी 2026 मधील 500+ चालू घडामोडीचे वन लाइनर प्रश्न. ठीक आहे, तर हा दुसरा भाग आहे. याच्या आधीचा जर तुम्ही पहिला भाग बघितलेला नसेल तर नक्कीच तुम्ही बघून घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 20 प्रश्न मी सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक प्रश्न असेल, त्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच जे आहे ते कॉमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. निश्चितपणे ही जी सिरीज आहे हे तुम्हाला सरळ सेवा जर तुम्ही करणार असाल आणि कंबाईनचे गट ब आणि गट क जर तुम्ही देणार असाल तर रिव्हिजनच्या साठी सुद्धा तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी सिरीज जी आहे ती ठरणार आहे. ठीक आहे, तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला. तर आता सुरुवात करूया. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता की ओरेशनिक हे मध्यम पल्ल्याचं हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे आहे हे कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे असा प्रश्न होता. तर याचं योग्य उत्तर आहे युक्रेन. तर युक्रेन या देशाने ओरेशनिक नावाचं जे आहे मध्यम पल्ल्याचं हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे ते युक्रेनने जे आहे ते विकसित केलेलं आहे. तर बघूया आता आजचे प्रश्न. तर पहिला प्रश्न असा आहे, कोट्टा जमातीचा अय्यनूर अम्मनूर उत्सव तामिळनाडूतील कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे निलगिरी. लक्षात ठेवायचं आहे. तर हा कोट्टा जमातीचा अय्यनूर अम्मनूर उत्सव जो आहे हा तामिळनाडूतील निलगिरी या जिल्ह्यामध्ये जो आहे तो साजरा केला जातो. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण कधी कधी आपल्याला उत्सव सुद्धा त्या त्या राज्यामधले विचारत राहतात. त्याच्यामुळे तो अय्यनूर अम्मनूर उत्सव हा तुम्हाला असं सुद्धा विचारू शकतात की अय्यनूर अम्मनूर उत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तुमचं आन्सर असलं पाहिजे तामिळनाडू, किंवा तामिळनाडूतील कोणती जमात अय्यनूर अम्मनूर नावाचा उत्सव साजरा करते तर त्यावेळी तुमचं आन्सर असलं पाहिजे कोटा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल टेस्ट हाऊस ही भारतातील सर्वात मोठी केंद्रीय सरकारी चाचणी प्रयोगशाळा कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते? तर याचं योग्य उत्तर आहे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. तर हे जे नॅशनल टेस्ट हाऊस आहे NTH ही भारतातील सर्वात मोठी काय आहे? केंद्रीय सरकारी चाचणी प्रयोगशाळा आहे, जी की ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सरकारने खालीलपैकी कोणत्या वेदनाशामक औषधाच्या 1000 मिलीग्राम पेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांवर बंदी घातलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे निमेसुलाइड. लक्षात ठेवा. तर सरकारनं जे आहे हे निमेसुलाइड नावाचं जे वेदनाशामक आहे, पेन किलर आहे, तर या औषधाच्या 100 मिलीग्राम पेक्षा जास्त जर क्षमता असेल अशा गोळ्यांवरती सरकारनं जे आहे ती बंदी घातलेली आहे. नाव लक्षात ठेवायचं निमेसुलाइड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, 8व्या राज्य वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आसाम. लक्षात ठेवायचं आहे. तर हे 8व्या राज्य वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करणारं भारतातील पहिलं राज्य जे आहे हे आसाम ठरलेलं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आसामचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे हेमंता बिस्वा शर्मा. हे जे कोण आहेत? आसामचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक अंतर्मुख दिन वर्ल्ड इंट्रोवर्ट डे दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 2 जानेवारी. तर जागतिक अंतर्मुख दिन वर्ल्ड इंट्रोवर्ट डे जो आहे हा दरवर्षी 2 जानेवारीला साजरा केला जातो. लक्षात ठेवा, लिहून घ्या. हे सगळे प्रश्न तुम्ही लिहून घेतला ना डेलीच्या डेली, म्हणजे तुम्हाला जास्त नंतर लोड नाही होणार. तर जागतिक अंतर्मुख दिन दरवर्षी हा 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6, महिला आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जे आहे हे पटकावलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. तर महिला आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक जे आहे हे पटकावलेलं आहे. नंतर यावेळीचा विजेता जो आहे हा चीन आहे. लक्षात ठेवायचं. आणि हे जे महिला आशिया कप 2025 झाला होता तो कुठे झाला होता? तर चीन मधील हांगझौ या ठिकाणी झालेला होता आणि अंतिम सामन्यामध्ये चीननं भारताचा जो आहे हा पराभव केलेला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला रौप्य पदकावरती जे आहे ते समाधान मानावं लागलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, मामाडी डोंबोया यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गिनी. लक्षात ठेवा. तर मामाडी डोंबोया ही आंतरराष्ट्रीय घडामोडीवरची न्यूज आहे. तर मामाडी डोंबोया यांची गिनी या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जी आहे ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घोषित केलेल्या राज्याच्या 3ऱ्या जिल्ह्याचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कुशावती. नाव लक्षात ठेवा. हा 3रा जिल्हा आहे, तर त्याचं नाव आहे कुशावती. तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घोषित केलेल्या राज्याच्या 3ऱ्या जिल्ह्याचं नाव काय आहे? कुशावती. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने मार्केट ऍक्सेस सपोर्ट योजनेसाठी किती कोटींचा निधी मंजूर केलेला आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे 4,531 कोटी रुपयांचा. तर भारत सरकारने मार्केट ऍक्सेस सपोर्ट योजनेसाठी एकूण 4,531 कोटी रुपयांचा निधी जो आहे हा मंजूर केलेला आहे, लक्षात ठेवा. नंतर देशांतर्गत कंपन्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास मदत करण्यासाठी आणि निर्यात परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी 2026 ते 31 या कालावधीसाठी मार्केट ऍक्सेस सपोर्ट योजनेअंतर्गत 4,531 कोटी रुपये जे आहेत ते भारत सरकारने जे ते मंजूर केलेले, म्हणजे कालावधी सुद्धा लक्षात ठेवा 2026 ते 2031 पर्यंतचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला आणि जगातील दुसरी तरुण महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे काम्या कार्तिकेयन. नाव लक्षात ठेवा. तर दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला जी आहे आणि जगातील दुसरी तरुण महिला जी आहे ती बनलेली आहे काम्या कार्तिकेयन, मुंबईची आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. पारंपरिक टपाल सेवा पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डेन्मार्क. तर पारंपरिक टपाल सेवा पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कुठला बनलेला आहे? तर तो आहे डेन्मार्क, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. मॅग्नस कार्लसनने नुकतेच जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कितवे जेतेपद पटकावलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 9वे. तर मॅग्नस कार्लसनने नुकतेच जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेमध्ये 9वे जे आहे ते जेतेपद जे आहे हे पटकावलेलं आहे. अंतिम फेरीत त्याने उझबेकिस्तानच्या ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तरोवचा पराभव त्यांनी केलेला आहे आणि असं त्यांनी 9वं जेतेपद जे आहे मॅग्नस कार्लसननं या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यांनी जे आहे ते पटकावलेलं आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. जागतिक महिला ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवणारी बिबिसारा असौबायेवा ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कझाकिस्तान, लक्षात ठेवा. तर जागतिक महिला ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवणारी बिबिसारा असौबायेवा ही जी आहे ही कझाकिस्तान या देशाची खेळाडू आहे, लक्षात ठेवा. नंतर महिलांच्या ब्लिट्झ स्पर्धेत कझाकिस्तानच्या बिबिसारा असौबायेवाने युक्रेनच्या अन्ना म्युझिचुकचा पराभव करत तिसऱ्यांदा जागतिक विजेतेपद जे आहे ते मिळवलेलं आहे. त्यांनी कुणाचा पराभव केला? युक्रेनच्या अन्ना म्युझिचुकचा. आणि या विजयासह तिने 2026च्या प्रतिष्ठेच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्रता देखील जी आहे या बिबिसारा असौबायेवानं मिळवलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. डिसेंबर 2025 मधील एकूण जीएसटी संकलनात भारतातील कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र, लक्षात ठेवा. तर डिसेंबर 2025 मधील एकूण जीएसटी संकलनामध्ये भारतातील महाराष्ट्र राज्य जे आहे हे पहिल्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. अभ्युदय मध्य प्रदेश ग्रोथ समिट कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ग्वाल्हेर. तर अभ्युदय मध्य प्रदेश ग्रोथ समिट जे आहे ही ग्वाल्हेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आता याची थीम आहे इन्व्हेस्टमेंट टू एम्प्लॉयमेंट अटल संकल्प उज्ज्वल मध्य प्रदेश. अशा या अभ्युदय मध्य प्रदेश ग्रोथ समिटची जी आहे ही थीम आहे इन्व्हेस्टमेंट टू एम्प्लॉयमेंट अटल संकल्प उज्ज्वल मध्य प्रदेश, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे 2008 मध्ये. तर ह्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना जी आहे ती 2008 मध्ये झालेली आहे. मुंबई हल्ल्यानंतर या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना जी आहे ही करण्यात आलेली होती. तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि एनआयएचं मुख्यालय जे आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे नवी दिल्लीमध्ये. पुढचा प्रश्न आहे जल्लीकट्टू हा पारंपरिक बैल ताब्यात घेण्याचा खेळ कोणत्या राज्यात प्रामुख्याने साजरा केला जातो? तर याचे योग्य जे उत्तर आहे ते आहे तामिळनाडू, लक्षात ठेवायचं आहे. तर जल्लीकट्टू हा पारंपरिक बैल ताब्यात घेण्याचा खेळ हा तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. तर या जागतिक आरोग्य संघटनेचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. आणि त्याची स्थापना कधी झालेली होती जागतिक आरोग्य संघटनेची? तर 7 एप्रिल 1948 रोजी या जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना जी होती ही झालेली होती, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या नवीन लोगो मधील अशोक चक्र काय दर्शवते? तर याचे योग्य उत्तर आहे सत्य, पारदर्शकता आणि उत्तम प्रशासन. तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या नवीन लोगो मधील अशोक चक्र काय दाखवते? सत्य, पारदर्शकता आणि उत्तम प्रशासन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील पहिले सूत प्रक्रिया संयंत्र कोठे उभारले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मिर्झापूर या ठिकाणी. तर उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील पहिलं सूत प्रक्रिया संयंत्र कुठे उभारलं जात आहे? उत्तर आहे त्याचं मिर्झापूर. हे तुम्हाला लक्षात ठेवणं
गरजेचं आहे. पूर्वांचल भागातील पहिलं उत्तर प्रदेशातील कुठं उभारलं जात आहे? मिर्जापूर या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारचे एकूण 20 प्रश्न आहेत. व्हिडिओ रिवाइज करून बघा, लिहून घ्या, कीवर्ड्स लिहून घ्या, त्याचं उत्तर समोर लिहून घ्या, म्हणजे रिव्हिजन तुमचे होऊन जाईल. आणि या व्हिडिओसोबतच तुमचे जवळपास 40 प्रश्न जे असतील हे तुमचे क्लिअर झालेले आहेत आणि पाठीमागच्या व्हिडिओमधला प्रश्न 41वा तुमचा क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. आणि आजचा तुमच्यासाठीचा हा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या. डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त सैन्य सराव भारत आणि कोणत्या देशाच्या लष्करादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? पर्याय आहेत सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती आणि कतार. तर याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या. डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त सैन्य सराव भारत आणि कुठल्या देशाच्या लष्करादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? ऑप्शन्स बघून घ्या आणि नक्की त्याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या. व्हिडिओ सिरीज आवडत असेल तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लाईक करत चला, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.